साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती कापसी खुर्द येथे उत्साहात साजरी। लोहा तालुक्यातील मौजे कापसी खुर्द येथील साठेनगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली। प्रथमतः उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। तसेच कापसी खुर्द येथील सरपंच सौ शांताबाई कापसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांच्या उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। तसेच कापसी खुर्द येथील प्रमुख मार्गांनी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी जयंती मंडळाचे अध्यक्ष देविदास उबाळे, उपाध्यक्ष गणेश रेडे, संयोजक संपती रेडे, संयोजक गोविंद सूर्यतळ, लोकस्वराज्य आंदोलन लोहा तालुका अध्यक्ष गोविंद रेडे तसेच समाज बांधव व गावकरी मंडळींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती लोहा तालुक्यातील कापसी खुर्द साठेनगर येथे मोठ्या उत्साहाने आम्ही साजरी केलेली आहे। जयंती मंडळाचे अध्यक्ष देविदास उबाळे, जयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश शामराव रेडे आणि आम्ही येथे दरवर्षी जवळपास 30 वर्षापासून आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत आहोत। आणि आम्ही समाजामध्ये एक संदेश चांगला म्हणून शासकीय कर्मचारी आमच्या गावातून जवळपास 10 लोक लागलेले आहेत, त्यांचा विशेष सत्कार ठेवून आणि ध्वजारोहण करून छोट्या छोट्या 1ली, 2री ते 4थी, 5वी पर्यंतच्या लेकरांचं भाषण ठेवून त्यांना पेन वहीचं वाटप करून अशी जयंती साजरी करून सर्व समाजाचे लोक ध्वजारोहण गावातील सरपंच शांताबाई मारुतराव कापसे यांच्या हाताने करून सरपंच प्रतिनिधी, सर्व पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही स्वागत साजरी केलेली आहे। आणि आमचा याच्यानंतरचा अजेंडा असा असेल की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा याच्यासाठी आमचे प्रयत्न असतील। तरी कापसी खुर्द जनतेकडून मी पुनश्च अशी विनंती करतो की दरवर्षी अशीच जयंती साजरी होत आहे। आमच्या इथं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आम्ही जयंती साजरी करत होतो, कधी रक्तदान करून करत असतो, कधी कॅम्पस लावून करत असतो आरोग्याचे वेगवेगळ्या। आणि प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वाखाली मी तालुका अध्यक्ष या नात्याने गोविंद रेडे राबवत आहे जयंती। आणि येथे सर्व समाज बांधव आम्ही दरवर्षी एकोप्याने संघटित होऊन साजरी करतो, सर्व समाजाचे लोक। तरी एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो। मी कापसी खुर्द गणेश शामराव रेडे बोलतो। आज दिनांक 30/8/2024 आमच्या गावामध्ये मोठ्या उत्साहाने शांताबाई मारुती कापसे यांच्या हाताने ध्वजारोहण होऊन चांगल्या पद्धतीने आम्ही ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला आहे। आणि भराडे साहेब जे काही आम्हाला मार्गदर्शन देतील त्या विषयावर म्हणजे समजा आमचा समाज पूर्ण त्याच्या पाठीमागे राहणार आहे। अबकड आरक्षण राहो की त्याचा कोणताही प्रश्न राहो, समाज त्याच्या पाठीशी पूर्णपणे ताकदीने उभा राहणार याची आम्ही गवाही देतो। आम्ही रक्तदान शिबिर घेतलेलं आहे, भाषणं घेतलेली आहेत लेकराला चांगलं आणि आमच्या गावामध्ये चांगल्या प्रकारे समजा एक दरवर्षी 7-8 लेकर नोकरीला सुद्धा लागत आहेत। म्हणजे 4-5 वर्षामध्ये एक 20-25 कर्मचारी झाला आहे आमच्या कापसी खुर्द या गावामध्ये। समाज बांधव आम्ही एका जुटेने जेवढी ताकद लागल तेवढी ताकद आम्ही भरांडे साहेबांच्या पाठीमागे राहून त्याला सहकार्य करू। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या निमित्तानं मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा।